एअर इंडियाच्या विमानानं नियंत्रण गमावलं होतं। कोचीहून मुंबईकडे जाणाऱ्या विमानातली ही घटना आहे। लँडिंग नंतर विमानाचं चाक धावपट्टीच्या बाहेर गेलं, तर एअर इंडियाच्या प्रवाशांचा यावेळी काळजाचा ठोका चुकला होता। सुदैवानं मात्र सर्व प्रवासी सुरक्षित आहेत। पुन्हा एकदा आपण पाहतोय की एअर इंडियाच्या विमानात बिघाड झाल्याचं कळतंय आणि त्यामुळे आता काही प्रवाशांची अगदी थोडक्यात जीव वाचलेले आहे। एअर इंडियाच्या विमानाचं नियंत्रणच सुटलं होतं। कोचीहून मुंबईकडे जाणाऱ्या विमानात ही घटना घडली होती। लँडिंग नंतर विमानाचं चाक धावपट्टीच्या बाहेर गेलं होतं आणि यावेळी प्रवासी जे होते त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला होता। काळजाचा ठोका चुकला होता, मात्र अशा वेळी नियंत्रणात आणलं गेलं विमान आणि सुदैवानं सर्व प्रवासी आता सुरक्षित असल्याचं कळतंय। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण सध्या सामवादी पाहतोय। लँडिंग नंतर चाकच रनवे बाहेर गेलं होतं। गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, नेमकं कसं झालं होतं हे संपूर्ण? गिरीश, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? आज मुंबईत सकाळपासूनच पाऊस आहे आणि त्यात आज विमान आहे ते 9:30 वाजता सकाळी कोचीहून मुंबईकडे येत होतं। त्यावेळी लँडिंगच्या दरम्यान या ठिकाणी विमान आहे ते धावपट्टीवरून थोडंसं घसरलं। त्यानंतर विमान सुरक्षितपणे आता गेटवर नेण्यात आलेलं आहे। यामध्ये सर्व प्रवासी कर्मचारी सुखरूपरित्या उतरलेले आहेत। मात्र सध्या पहाटेपासूनच मुसळधार पाऊस असल्यामुळे थोडंसं लँडिंग आणि टेकऑफच्या वेळी थोडासा प्रॉब्लेम येत असल्याची माहिती देखील मिळते। सध्या एअर इंडियाकडून जे माहिती देण्यात आली त्यानुसार फ्लाईट क्रमांक AI 2744 हे कोचीहून मुंबईकडे येत होतं आणि दरम्यान हे लँडिंगच्या वेळी घसरलेलं आहे, त्याचं चाक घसरलेलं आहे। मात्र सध्या सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप आहेत। त्याशिवाय सध्या विमान तपासणीसाठी थांबवण्यात आले। काही डॅमेज वगैरे झाले का याबाबतची तपासणी आहे ती सध्या सुरू आहे आणि प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षित आहेत आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असं देखील एअर इंडियाने म्हटल्याने मागील काही दिवसांपासून एअर इंडिया हे सातत्याने चर्चेत आलेलं आहे। अर्थातच गिरीश, आपण पाहतोय पावसाचा फटका खरं तर विमान वाहतुकीला बसताना दिसतोय आणि हे हवामानचे बदलत आहे, त्यामुळे थोडक्यात हा अपघात होता वाचलेला आहे। धन्यवाद गिरीश, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।